नमस्कार भावांनो. तर आज आहे आपला 30 डे चॅलेंजचा डे 7. तर आता उठलेलो आहे, पाणी गरम करून घेतलेलं आहे, झालेलो आहे फ्रेश झाल्यानंतर पाणी काढून घेतलं, गेलो बेडवर बसलो, चेन लावली, झालो फ्रेश. नंतर पाणी पिऊन घेतलं आणि निघालो आपलं एक्सरसाइजसाठी. बाहेर निघालो तर समजला पडलेली आहे बॉडी, त्याला बोललो बाय बाय. निघालो आपलं एक्सरसाइजच्या दिशेने. त्यानंतर आपलं तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जे दररोजच्या ठिकाणी जातो उपवनला, तर आता निघालो उपवनसाठी. तर चाललेलो आहे भावांनो. त्यानंतर पोचलो मी उपवनला पोचल्यानंतर घेतलं विठूमाऊलींचं दर्शन घेतल्यानंतर पोचलो आपल्या स्पॉटवरती. वॉर्मअप करायला चालू केला. त्यानंतर वॉर्मअप आपला चालूच होता. आज वॉर्मअप थोडा वाढवलेला आहे आपण. त्यानंतर स्ट्रेचिंग पण केली. डे बाय डे माझ्यामध्ये थोडा तरी बदल झालेलाच आहे असं मला तरी वाटतं आहे. पण अजून बदल करण्यासाठी, अजून इम्प्रूव्हमेंट देण्यासाठी तुम्ही मला मोटिवेट करत राहा. त्यानंतर मारले आपण पुशअप्स 15-15चे 2 सेट. त्यानंतर केले सूर्यनमस्कार 10-10चे 2 सेट. त्यानंतर परत पुशअप्स मारले 5 एक्स्ट्रा. त्यानंतर आपण केला स्कॉट मारले जे आहेत आपले 10-10चे 2 सेट. त्यानंतर आपण केलं प्लँक होल्ड 1 मिनटं प्रॉपर पूर्ण बेलीवरती होल्ड केलेलं आहे. बेलीवरती पूर्ण प्रेशर दिलेलं आहे कारण की आपल्याला बेली फॅट कमी करायचं. त्यानंतर केलं मेडिटेशन केल्यानंतर निघालो घरी जायला. तर आज आपण वॉर्मअप पण जास्त केला आणि एक्सरसाइज पण जास्त केला. थोडा घाम जास्त येऊ दे. घाम जास्त आलं तरच आपल्याला थोडा प्रेशर उतरणार बॉडीवरती आणि आपली बॉडी थोडी इम्प्रूव्ह होणार. त्यानंतर पोचलो घरी, पाणी ठेवलं गरम करायला. बॉडी बघू शकता, ही आजची कंडिशन आहे. आपल्याला ह्याच्यातच इम्प्रूव्हमेंट आणायची आहे. पूर्ण फॅट आहे बॉडीवरती, हा सगळा कमी करायचा आहे. तर पाणी घेतलं, ओतून आंघोळ केली, फ्रेश झालो, संध्याकाळी बसलो ट्रेडिंगसाठी. तर तुम्ही बघू शकता आज मी ट्रेड घेतलेला आहे. काल आपण ट्रेड घेतला नव्हता. 2 दिवस कंटिन्यू एस एल गेला होता, त्यासाठी काल आपण ट्रेड घेतला नव्हता. तर आज ट्रेड घेतला आहे. मार्केटमध्ये मला थोडासा भेटलेला आहे ट्रेड, तर मी आपण घेतलेला आहे ट्रेड. आणि त्याच्यामध्ये टार्गेट पण लावलेला आहे, एस एल पण लावलेला आहे. सेम आपली स्ट्रॅटजी आहे, 9 MM 15 EMAची स्ट्रॅटजी आहे. तर तुम्ही बघू शकता 20 पॉईंटचा टार्गेट होता आणि 13 पॉईंटचा एस एल होता. तर मी काय केलं की एस एल स्क्रोल केल्यानंतर कॉस्ट टू कॉस्ट आणला आणि आपला टार्गेट आपण होल्ड केलेला. तर त्यानंतर आपला टार्गेट हिट झाल्यानंतर मग मी बसलो पुस्तक वाचायला. पुस्तक वाचून डे 7 एंड करतो आहे. आता भेटूया उद्या. बाय.